एक महत्त्वाची बातमी आहे, तिकडे नांदेड जिल्ह्यामध्ये पावसानं अक्षरशः थैमान घातलाय। शेती पिकांना मोठा फटका बसलाय। नांदेड जिल्ह्यातील 45 मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे। सोयाबीन, कापूस, उडीद त्याचबरोबर मूग, हळद आणि इतर पिकांचं देखील या मुसळधार पावसामुळे प्रचंड प्रमाणात नुकसान झालंय। त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता देखील वाढली आहे। नांदेड जिल्ह्यात गेल्या 2 दिवसापासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे। नदी नाल्यांना मोठा पूर आलाय। यामुळे जे आहे ते शेती पिकांनाही मोठा फटका बसलाय। तब्बल 63 मंडळापैकी 42 महसूल मंडळात अतिवृष्टी झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने आपल्याला दिलेली आहे। आणि ज्या पद्धतीने पाऊस पडतोय त्यामुळे जे आहे ते जनजीवन विस्कळीत झालं आहे आणि खरीप पिकाला याचा मोठा फटका सहन करावा लागत आहे। खरं तर या शेतीला तळ्याचं स्वरूप आल्याचं चित्र आपल्या ठिकाणी पाहायला मिळतं। मात्र या शेतीमध्ये जे आहे ते शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरलं होतं आणि आता सोयाबीनला जे आहे ते शेंगा लागणार होत्या। मी या ठिकाणी आपल्याला एक झाड दाखवतो। एकही झाड आपल्याला दिसत नसलं तरी आपण जर बघितलं तर हे सोयाबीनचं झाड आहे। मात्र पावसाच्या पाण्यामुळे हे संपूर्ण झाड जे आहे ते पाण्याखाली बुजून गेले। यामुळे जे आहे ते या सोयाबीनच्या उत्पादनातही घट होणार आहे। त्यामुळे जे आहे ते शेतकऱ्याचं मोठं नुकसान होणार आहे। एकंदरीत बघितलं तर गेल्या 2 दिवसापासून ही सर्व सोयाबीन असेल जे आहे ते पाण्याखाली आहे। यामुळे जे आहे ते आता शेतकऱ्यांना नव्या संकटाला सामोरं जावं लागत आहे। आणि हा पाऊस उतरल्यानंतर, पाणी कमी झाल्यानंतर जमिनीचं किती नुकसान झालं, जमीन किती खरडली हे वास्तव आता समोर येणार आहे। कॅमेरा पर्सन गणेश मोरेसह मी ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, सेलगाव, नांदेड।